आजचे लाडू बनवण्यासाठी मी इथे खोबऱ्याच्या 2 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्याची साल काढून घेतलेली आहेत. हे सोलणीच्या मदतीने मी सालं काढून घेतलेली आहेत. हे 2 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, थोडेसे बदाम आणि भरपूर असे बेदाणे आपण इथे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत अंजीर, अक्रोड आणि थोडेसे काजूही घेणार आहोत. हे ड्रायफ्रुट्स तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा खोबऱ्याचे असे बारीक बारीक पीसेस करून मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. थोडं थोडं घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला लोड येत नाही आणि छान बारीक वाटलं जातं. तर अशा पद्धतीने मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आज आपण गॅसचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत. त्यामुळे ही नो गॅस रेसिपी आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे ड्रायफ्रुट्सही आता यामध्ये घालणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. बेदाणे आणि अंजीर सोडून सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये मी घेतलेले आहेत. त्याची आपण भरड सर्वात पहिल्यांदा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बेदाणे आणि अंजीर यामध्ये घालणार आहोत. आज आपण या लाडवामध्ये कोणत्याही प्रकारचं गूळ किंवा साखर किंवा खजूरही वापरणार नाही आहोत. तर ह्यामध्ये आपण स्वीटनर म्हणून बेदाणे घालणार आहोत. त्यामुळे बेदाणे सर्वात जास्त यामध्ये वापरायचे आहेत. तर अंजीर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये बेदाणे घालूयात आणि मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे. ते यामध्ये घालून घेऊयात आणि लाडू अगदी काही मिनिटातच तयार होणार आहेत. नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने लाडवाचं हे मिश्रण खालपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरला एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे वळण्यासाठी इझिली वळले जातील हे लाडू आणि अतिशय सोप्या पद्धतीने 5 मिनिटात होणारे हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप ॲड करणार आहोत आणि हे लाडू आता वळण्यासाठी तयार आहेत. आता गणपती बाप्पा सुद्धा आलेले आहेत. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे अगदी झटपट होणारे हे लाडू नक्कीच बनवू शकता. त्याचबरोबर मुलांनाही तुम्ही अशा पद्धतीचं पौष्टिक असं काहीतरी नक्कीच देऊ शकता. भरपूर विटॅमिन्सनी युक्त असे हे खोबऱ्याचे लाडू आता झटपट असे तयार होणार आहेत आणि ह्या प्रमाणामध्ये साधारण 15 ते 20 लाडू नक्कीच बनले जातात. साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. मीडियम साईजचे असे 15 लाडू मी इथे वळून तयार केलेले आहेत. मस्त दिसत आहेत. खूप सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.